गावाकड बाया ज नागपंचमी आली की त्यांच्या मागं ही एक रेसिपी सुरूच होते. लाया बनवायच्या ज्वारीपासून. अशा तुम्ही पण ज्वारीच्या लाया अशा बाहेरून विकत आणता का नागपंचमीसाठी? मग आता अजिबातच गरज नाही बाहेरून आणायच्या. अशाच बाहेरून जशा विकत आणतात तशाच घरीच बनवायच्या ज्वारीपासून लाया, ते पण भाकर बनवायच्या ज्वारीपासून. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. इथे अशी ज्वारी धुवून घेतलेली आहे. आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी गॅस लावून गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे 1 ग्लास. पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली ज्वारी पाण्यात टाकून द्यायची. पाणी थोडं थोडं उकळी फुटायला लागली की पाण्याला, इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेतलेली ज्वारी यामध्ये टाकून देते. आता ज्वारी टाकून दिलेली आहे. ज्वारी फक्त अशी वरून आपली शिजली पाहिजे, आतमध्ये कडक राहिली पाहिजे ज्वारी, अशी शिजून घ्यायची. इथं पाहू शकता आता 2-4 मिनिटं झालेले आहेत आपण ज्वारी आतमध्ये टाकून. आता खाली काढून घेते ही ज्वारी. हे पाहू शकता अशी वरून अशी दबत आहे, आतमध्ये गच लागत आहे. आणखीन 2-3 मिनिटं ज्वारी तशीच पाण्यात शिजू देते, नंतर काढून घेते. आता पुरण गाळायची चाळणी घेतलेली आहे मी कढईवर ठेवून यावर टाकून देते ही ज्वारी. नंतर यामधलं सर्व पाणी नितळून घ्यायचं. यामधलं आता सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे. आता याला असंच रात्रभरासाठी ठेवून द्यायचं साईडला. फॅनच्या हवेखाली ठेवलं तरी चालतं, फक्त उन्हात ठेवायचं नाही. हे पाहू शकता आता रात्रभर ज्वारी ठेवून घेतल्याच्या नंतर अशी झालेली आहे. आता लगेच घेऊ आपण बनवायला लाया. तर त्यासाठी मी लगेच अशी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून दिलेली आहे. कढई चांगली गरम होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये मीठ टाकून देते बुडाला. थोडं बुडाला मीठ टाकून द्यायचं. मीठ थोडं गरम होऊ द्यायचं. कढई अगोदर कडकडीत गरम होऊ द्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घेते यामध्ये. आता कढई गरम झालेली कडकडीत आणि मीठ पण गरम झालेला आहे. त्यामध्ये टाकून देते आपण घेतलेली ज्वारी. यामध्ये अगोदर थोडी टाकून बघते. यावर जर नाही मी प्लेट ठेवली तर साऱ्या किचनच होऊन जातील लाया, त्यामुळे प्लेट झाकून घेते. इथं पाहू शकता अशा आपल्या ज्वारीच्या लाया बनून तयार झालेल्या आहे. आता मी काढून घेते या. खाली काढून घेतल्याच्या नंतर मी खाली एक अशी प्लेट ठेवून दिलेली आहे. त्यावर पुरण गाळायची चाळणी ठेवून दिली आहे. आता हे चाळून घेते कारण यामधलं मीठ गळून जातं खाली, त्यामुळे. आता चाळून पण घेतलेले आहे तिथं. नंतर दुसऱ्या प्लेटमध्ये पण टाकून देते. आणि पूर्वी बायाकडे राहायचे सूप, आता कशाचे आले सूप, आता पाकडावं लागतं. आता आपल्याला प्लेट येण्याच असं पाकडून घ्यायचं. नंतर ह्या लाया समोर येतील. मग लाया ह्या काढून घ्यायच्या एका वाटीमध्ये. मी थोड्याच लाया केलत्या. एका वाटी ज्वारीमध्ये इतकी ज्वारी खराब निघाली
आणि इतक्या लाया तयार झालेल्या आहेत. यामध्ये पण थोडे थोडे ज्वारी फुटलेली आहे लाया बनून, पण मी नाही घेतली यामधली, कारण ही काळी झालेली आहे. इथं अशा बनवून एका वाटीच्या अर्धे वाटी लाया बनवून तयार झालेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत म्हणजे राहा खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.